जयंती नाल्यातून थेट पंचगंगेत रसायनयुक्त सांडपाणी मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे। आज हिंदू जनसंघर्ष समितीनं या नाल्याची आणि एसटीपी प्लांटची प्रत्यक्ष पाहणी केली असता अत्यल्प क्षमतेचा प्लांट पूर्णपणे अपुरा पडत असून केमिकलयुक्त पाणी कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय नदीत मिसळत आहे हे समोर आलंय। जयंती नाल्यातून थेट पंचगंगेत रसायनयुक्त आणि अशुद्ध सांडपाणी मिसळण्याचा भीषण प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे। आज हिंदू जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नाला परिसर, एसटीपी प्लांट तसंच उद्यमनगर आणि वायपी पवार नगर औद्योगिक पट्ट्यात प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीत प्रचंड प्रमाणात केमिकलयुक्त पाणी कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय पंचगंगेत मिसळत असल्याचं स्पष्टपणे दिसलं। गेल्या 13 वर्षांपासून खाजगी कंपनीकडे असलेल्या या एसटीपी मध्ये दुधाळी प्लांटप्रमाणे कोणतीही आधुनिक तंत्रसुविधा उपलब्ध नाही। समितीनं दाखवून दिल्याप्रमाणे प्लांटची क्षमता अत्यल्प तर येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण क्षमतेपेक्षा अनेक पट आहे। औद्योगिक क्षेत्रातील केमिकलयुक्त पाणी थेट नाल्यात मिसळत असून फिल्टर प्रक्रियेविना हे सांडपाणी सरळ पंचगंगेत जातंय। या धोकादायक सांडपाणी प्रवाहामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण विक्राळ रूप धारण करतंय। नदीतील जलचरांचा मृत्यू, नदीकाठच्या शेतीचं नुकसान आणि पुढील प्रवाहात इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचं समितीनं सांगितलं। काही महिन्यांपूर्वी राज्य शासनानं पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता। मात्र या निधीचा नेमका वापर कुठे झाला, शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता किती वाढली, या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रशासन देऊ शकत नाही असा आरोप समितीनं केला। हिंदू जनसंघर्ष समितीनं एकही थेंब रसायनयुक्त पाणी पंचगंगेत मिसळणार नाही अशी तत्काळ व्यवस्था करावी, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करावा आणि मंजूर निधीचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात यावा अशा ठोस मागण्या केल्या आहेत। ही समस्या सोडवली नाही तर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा समितीचे अभिजित पाटील यांनी दिला आहे।